आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मीडियन. मीडियन पाहणार आहोत कशामध्ये, तर ग्रुप डाटा मध्ये. जो आपल्याला ग्रुप डाटा दिला जातो त्याच्यामध्ये पाहणार आहोत. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की ग्रुप डाटा मध्ये जेव्हा मीन कसं काढतात ते, आणि आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मीडियन कसं काढतात ते. आपण लगेच सोडवायला सुरुवात करूया. त्यासाठीचं फर्स्ट एक्झाम्पल आपण लिहून घेऊ. माझ्यासोबत तुम्हीही लिहा. फर्स्ट एक्झाम्पल, कॅल्क्युलेट मीडियन फ्रॉम द फॉलोइंग डाटा. आता मीडियनच पाहतोय त्यामुळे डायरेक्ट आपण गणित लिहायला काय हरकत नाही. आपण फर्स्ट गणित घेऊ क्लास, आणि दुसरा कॉलम असतो तो म्हणजे आपला फ्रिक्वेन्सी. हे ग्रुप डाटा मध्ये जेव्हा दिलेलं असतं तेव्हा आपल्याला अशा प्रकारे गणित दिलेलं असतं. लगेच आपण ग्रुप लिहून घेऊ. जो क्लास दिलेला आहे तो क्लास, आणि मग आपण सोडवू. क्लास मध्ये दिलेला क्लास आहे तो म्हणजे 5 ते 15, 15 ते 25, 15 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 असा आपल्याला क्लास दिलेला आहे. आणि फ्रिक्वेन्सी आहे ती म्हणजे 5, 15, 20, 15 आणि 5. हे कालचंच गणित आहे की जे आपण कशामध्ये पाहत आहोत, मीडियन मध्ये पाहत आहोत. जर आवाज येतो कोणास तरी म्यूट करतो. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मीडियन सॉल्व करायचं आहे. मीडियन करण्यासाठी लक्षात घ्या आपल्याला एक कंपल्सरी कॉलम करावा लागतो. जसं आपण मीन मध्ये पाहिलेलं आहे की मिड व्हॅल्यू आणि एफएक्स हे दोन कॉलम करावे लागतात. तर मीडियन काढत असताना आपल्याला कंपल्सरी एक कॉलम करावा लागतो, तो म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्यालाच आपण सीएफ म्हणतो, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि हा कॉलम कसा कॅल्क्युलेट करतात, तर लक्षात ठेवा फर्स्ट फ्रिक्वेन्सी आहे अशी आपण घेणार. नेक्स्ट हे 5 अधिक 15 अशा पद्धतीने घेणार आपण 20. 20 अधिक 20 किती येतील, 40. 40 अधिक 15 किती येतील, तर 55. आणि 55 अधिक 5 केलं तर आपल्याला मिळतील 60. आणि या फ्रिक्वेन्सीची टोटल म्हणजे त्यालाच आपण एन म्हणत असतो, ती येईल 60च, कारण हीच टोटल आपण इथे केलेली आहे. आणि आता आपल्याला सोडवायचं आहे. सोडवत असताना आपण हा मीडियन काढत असताना दोन स्टेप मध्ये मीडियन काढतो. त्याची पहिली जी स्टेप आहे ती फर्स्ट स्टेप आहे, तो आपल्याला काढावा लागतो मीडियन क्लास. म्हणून आपण म्हणणार आहोत मीडियन क्लास इज इक्वल टू बरोबर n अपॉन 2, n छेद 2. आणि याच्यात आपण किमती टाकणार आहोत. n आत्ताच आपण काढलेला आहे तो म्हणजे किती आलेला आहे, 60 भागिले 2. हे उत्तर येईल आपलं 30. लक्षात घ्या आता हे आलेले 30 आहेत ना, ते आपण केलेल्या कॉलम मध्ये पाहायचे असतात. लेस दॅन सीएफ मध्ये आहेत का पाहायचे असतात. त्याच्यामध्ये आहेत का, कुठे कुठेही नाहीयेत. मग 30 पेक्षा जस्ट थोडीशी मोठी असणारी संख्या पाहिजे. तर 30 पेक्षा मोठे 40 पण आहेत, 55 पण आहेत आणि 60 आहेत. पण जस्ट थोडीशी मोठी कोणती आहेत, तर 40 थोडेसे मोठे आहेत. म्हणून आपण हे 30 कुठे ऍडजस्ट करणार, तर इथे ऍडजस्ट करणार या 40 या ठिकाणी. आणि मग हा जो पूर्ण कॉलम रो जे आहे, ती रो जी आहे ती आपली काय असणार आहे, तर मीडियन रो असणार आहे, मीडियन क्लास असणार आहे. म्हणून आपण इथे लिहून घेऊ, देअरफॉर मीडियन क्लास इज काय आहे तो, तर तो आहे 25 ते 35. 25 ते 35 हा आपला काय आहे, मीडियन क्लास आहे. फर्स्ट स्टेप आपली झालेली आहे, आपल्याला मीडियन क्लास मिळालेला आहे. आता आपण सेकंड स्टेपला मीडियन काढू. म्हणून सेकंड स्टेपला म्हणा मीडियन इज इक्वल टू मीडियन बरोबर, माझ्या सोबतच सगळ्यांनी सॉल्व करा, माझ्या पुढे गेला तरी चालेल, एल प्लस वरच्या बाजूला घ्यायचं n अपॉन 2
मायनस CF आणि त्याला छेद म्हणायचं, अपॉन म्हणायचं, डिवायडेड म्हणायचं F आणि या सगळ्यांना काय करायचं इंटू H. एक एक कन्सेप्ट पाहू. L म्हणजे काय? लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. लोअर लिमिट किती आहे तर 25 आहे. मग आता याच्यात आपण किमती टाकू आणि पुढे सॉल्व्ह करू. 25 अधिक हे अधिक आहे असेच n/2 ऑलरेडी आपण केला होता. जरी नसेल केला तरी सुद्धा 60/2 लिहायचं किंवा आपण काढलेले जे उत्तर आहे ते आहे 30. म्हणून आपण डायरेक्ट घेऊ 30 वजा CF म्हणजे काय की आपण हा जो लेस दॅन CF कॉलम केलेला आहे ना, तर मीडियन क्लासच्या आधीची जी काही फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण CF म्हणतो. ती किती आहे 20. ती आपण वजा करणार 20 छेद भागिले F म्हणजे मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी ती आहे 20 आणि याला सगळ्यांना गुणिले काय करणार आपण H म्हणजेच क्लास विड्थ. ह्या दोघांमधला फरक. या दोघांमधला फरक किती आहे तर 10चा फरक आहे म्हणून आपण घेणार 10. आपण सगळ्या संख्या टाकलेल्या आहेत. आता सोडवायला सुरुवात करू. 25 अधिक या दोघांची वजाबाकी येईल 10/20 गुणिले 10. हा एक 0 कट होईल, हा 0 कट होईल आणि बे एक बे आणि बे पंचे 10. उत्तर येईल आपलं 25 अधिक 5 म्हणजेच 30. मीडियन किती आलेला आहे आपला? मीडियन आलेला आहे 30. समजलं का सगळ्यांना? आज आपण फक्त मीडियनची प्रॅक्टिस करणार आहोत. मीडियन समजलं का सगळ्यांना? हो सर. ओके, कीर्तीला समजलेलं आहे. बाकीच्यांचं काय? बाकीचे गायत्री, कल्पेश, गौरी. यस सर समजलं. ओके, माझ्यासोबतच सॉल्व्ह करताय ना? येस सर. माझ्यासोबतच सॉल्व्ह करताय ना? हो ठीक आहे. मग दुसरं गणित घ्यायचं का दुसरं? यस सर. ओके, घेऊ लगेच. पाहू घ्या दुसरं घ्या. नंबरचं दुसऱ्या ह्याच्यामध्ये घ्या क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास आणि फ्रिक्वेन्सी. क्लास मध्ये घ्या लेस दॅन असं म्हणा, लेस दॅन 10. नेक्स्ट लेस दॅन 20. लेस दॅन 30. लेस दॅन 40. लेस दॅन 50. बस झालं एवढंच. आणि आता फ्रिक्वेन्सी मध्ये घ्या. मी हा फ्रिक्वेन्सीचा कॉलम इथे करतो जरा. फ्रिक्वेन्सी मध्ये घ्या 3, 7, 14, 18 आणि 20. पहा आता कसं सोडवायचं. आता हे जरा खूप वेगळ्या पद्धतीने गणित दिलेलं आहे. आपल्याला देताना कसं दिलेलं आहे की क्लास जो दिलेला आहे तो आपल्याला सरळ सरळ आकडे दिलेले नाहीयेत. कसं सांगितलेलं आहे त्यामध्ये लेस दॅन 10, लेस दॅन 20, लेस दॅन 30, लेस दॅन 40, लेस दॅन 50 असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे तर आपल्याला ऑलरेडी देतानाच लक्षात घ्या आपल्याला हा लेस दॅनचा कॉलम दिलेला आहे. लेस दॅनची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. इथे पहा जसं आपण इथे जसं लेस दॅन काढलं होतं पहा. लेस दॅन फ्रिक्वेन्सी मध्ये कसं आलं होतं लेस दॅन CF मध्ये काय सांगितलेलं याचा अर्थ काय होतो नीट समजून घ्या. आता या गणितात आणि या गणितात थोडासा फरक आहे. काय फरक आहे पहा. त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. इथे आपल्याला देताना लेस दॅन CF दिलेली होती. कशी दिलेली होती ती 5. याचा अर्थ काय होतो माहिती का लेस दॅन 15. लेस दॅन 15 पेक्षा कमी असणारी किती आहे 5 आहे.
लेस दॅन 25 इथे जसं सांगितलं ना तेच मी इथे जरा तुम्हाला समजून सांगतोय. लेस दॅन 25, लेस दॅन 25 पेक्षा किती आहे फ्रिक्वेन्सी 20 आहे. नंतर लेस दॅन 35, 35 पेक्षा किती आहे 40, लेस दॅन 45 पेक्षा 55 आणि 55 पेक्षा लेस दॅन किती आहे 60 आहे. आता आपल्याला हेच इथं असं दिलेलं आहे. लेस दॅन 10 मध्ये सांगितलेले आहेत 3 आहेत. लेस दॅन 20 पेक्षा कमी, 20 पेक्षा कमी किती आहे फ्रिक्वेन्सी 7 आहे. 30 पेक्षा कमी 14, 40 पेक्षा कमी 18 आणि 50 पेक्षा कमी 20 आहे. म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागणार आहे पहा, इथे आपल्याला क्लास आणि फ्रिक्वेन्सी असे 2 कॉलम तयार करावे लागणार आहेत. म्हणून आपण इथे क्लास हा कॉलम तयार करू जो आपल्याला ग्रुपमध्ये आवश्यक आहे तो, आणि दुसरा कॉलम करू तो म्हणजे फ्रिक्वेन्सीचा. ह्यांनी दिलेली जी फ्रिक्वेन्सी आहे ही कोणती फ्रिक्वेन्सी आहे, ही दिलेली आहे त्यांनी लेस दॅन दिलेली आहे आणि आपल्याला क्लास आणि फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. फर्स्ट काय सांगितलेलं आहे लेस दॅन 10. लेस दॅन 10 म्हणजे शून्यापेक्षा 0 ते 10 किंवा आहे असा कॉलम ठेवला तरी चालतो, तो आहे असं लिहिलं तरी चालतं. लेस दॅन 10 10 पेक्षा कमी, किती कमी माहित नाही आपल्याला, 10 पेक्षा कमी कितीही असू शकतात. म्हणून 9 ते 10 पण असू शकतात, 5 ते 10 पण असू शकतात किंवा 0 ते 10 पण असू शकतात. म्हणून मी त्याला काय म्हटलं लेस दॅन 10च म्हटलं. आता दुसरा जो तयार करायचा ना तो काय करायचा माहिती का 10 to 20, 10 ते 20. हा 10 ते 20 कसा आला तर आपण काय करणार आहे 10 त्यातले काढून टाकणार आणि 10 ते 20 मधले किती फ्रिक्वेन्सी आहे ती इथे घेणार आहे. पण आधी आपण काय करू तर आधी हा कॉलम तयार करून घेऊ. 10 ते 20 ही नेक्स्ट फ्रिक्वेन्सीचा क्लास असणार आहे. नेक्स्ट आता इथे क्लास काय येईल तर 20 ते 30 हा क्लास येईल. समजतंय ना काय चाललंय. नंतरचा 30 ते 40 समजत नसेल तर मला विचारा. आणि सगळ्यात शेवटचा काय क्लास असणार आहे ग्रुप असणार आहे 40 ते 50. कळतंय ना काय चाललंय. हा आता आपण याचं कन्व्हर्जन केलेलं आहे पहा या क्लासमध्ये. आपल्याला हा देताना ओपन एंडेड दिलेला होता क्लास. आता ओपन एंडेड म्हणजे काय ते नंतर आपण पाहणार आहोत, पण आता सध्या लक्षात घ्या आपण ह्या क्लासचं कन्व्हर्जन आपल्या ग्रुप प्रमाणे केलं. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सी कशी काढणार तर लेस दॅन 10, 10 पेक्षा कमी किती फ्रिक्वेन्सी आहे तर 3 आहे म्हणून मी 3 आहे अशी घेणार. आता लक्षात घ्या इथं यांनी काय सांगितलेलं आहे 20 पेक्षा कमी, 20 पेक्षा कमी किती आहेत 7 आहेत आणि आपल्याला 10 ते 20 मधली संख्या काढायची आहे. की मग जर आपण 10 पेक्षा कमी त्यातनं वजा केले म्हणजे या 7 मधून हे 3 जर वजा केले तर आपल्याला प्युअर फ्रिक्वेन्सी मिळेल 10 ते 20 मधली किती असेल. मग समजा आपण 7 वजा 3 केले तर फ्रिक्वेन्सी किती येणार आहे 4. म्हणजे 10 ते 20 मधली संख्या फ्रिक्वेन्सी किती आहे 4 आहे आणि हे 4 आणि हे 3 मिळून किती आहेत लेस दॅन 20 पेक्षा 7 आहे. कळलं काय चाललंय ते. नेक्स्ट 20 ते 30 मधली तशीच काढू. आता इथे किती आहेत 14 आहेत. या 14 मधून हे 7 काय करावं लागतील आपल्याला वजा करावे लागतील. या 14 मधून हे 7 जर वजा केले म्हणून आपण इथे लिहू 14 वजा 7 म्हणजे कळावं म्हणून मी तुम्हाला हे सगळं लिहितोय. 14 वजा 7 जर केले तर ते किती येतील 7 येतील. नेक्स्ट 18 वजा 14 इथे किती करावं लागतील आपल्याला 18 वजा 14 ते किती येतील 4च येतील. आणि लास्टला 20 मधून 18 जर वजा केले 20 मायनस 18 हे जर केलं तर हे किती येतील 2 येतील. आता आपण जे केलेलं आहे बरोबर आहे का ते पाहू आपण. पहा हे 3 अधिक 4 किती झाले 7, 7 अधिक 7 14, 14 अधिक 7 14 अधिक 4 14 अधिक 4 18, 18 आणि 2 20 आणि इथं पण किती दिलेले 20 दिलेले आहेत. म्हणजे आपलं काय आहे बरोबर आलेलं आहे. समजलं का काय केलंय ते. सगळ्यांना समजलंय का परत एकदा सांगू. समजलं सर. समजलं ओके. मग आता सोडवायला सुरुवात करू. आता आपल्याला इथे लेस दॅन CF कॉलम करायची गरज नाही कारण लेस दॅन CF आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी आणि आपल्याला क्लास सुद्धा मिळालेला आहे आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा मिळालेली आहे. म्हणून पहिल्यांदा आपण काढू मीडियन क्लास. मग मीडियन क्लास इज इक्वल टू
n/2 n/2 n किती आहे तर n आहे 20 20/2 म्हणजेच किती येतील 10 आणि आता हे 10 कशात पाहिजे तर या फ्रिक्वेन्सी मध्ये नाही पाहिजे इथे पाहिजे लेस दॅन मध्ये इथे कुठे आहेत का 10 नाहीये हे ऍडजस्ट कुठे होतील इथे ऍडजस्ट होतील पहा 10 इथे ऍडजस्ट झाले मग आपण हा पूर्ण जो आहे ना तो काय करून घेणार आहे तो मीडियन क्लास समजणार आहोत आपण तो काय असणार आहे तर हा पूर्ण असणार आहे कोणता इथून आपण सुरुवात करू हा इथपर्यंतचा काय झाला आपला मीडियन क्लास झाला मग खाली लिहून घेऊ मीडियन क्लास इज किती आहे तो तर हा लिहायचा 20 ते 30 हा आपला मीडियन क्लास झाला आणि आता आपण मीडियन काढू शकतो सेकंड नंबरला म्हणायचं मीडियन बरोबर फॉर्म्युला पाठच करायचा L प्लस n/2 मायनस F अपॉन F आणि इंटू H असा फॉर्म्युला याच्यात टाकू किमती आणि सॉल्व्ह करू पाहता L किती आहे तर 20 आहे म्हणून आपण इथे घेणार 20 अधिक n/2 केलेलंच होतं ते किती आलेलं होतं 10 वजा CF किती असणार आहे 7 छेद F म्हणजे फ्रिक्वेन्सी ती किती घ्यायची 7च इथे वजा करून जी आलेली आहे फ्रिक्वेन्सी ती किती आहे 7 गुणिले ह्या दोघांमधला फरक क्लास मधला किती आहे क्लास विड्थ 10 सोडू पुढे 20 अधिक या दोघांची वजाबाकी येईल 3/7 गुणिले 10 आणि आता हे कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला उत्तर येईल 20 अधिक करून पहा म्हटल्यानंतर करून पहा कालच्या एका गणितामध्ये असं झालं तुम्हाला मी सांगितलं करायला आणि तुम्ही म्हटले बरोबर आहे आणि काही केलंच नाही त्यामुळे जरा थोडीशी चूक झाली होती पहा 3/7 गुणिले 10 जर केलं तर ते येतं 4.2857 4.2857 आणि आपलं मीडियन येईल ते किती येईल मीडियन येईल 24.2857 समजलं का सगळ्यांना कसं केलंय ते समजलं का हे Yes, sir. समजलं क्लास आणि फ्रिक्वेन्सी कशी काढायची कळलं का हे दोन जर कळलेलं असेल तर तिथनं पुढचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता एकदम व्यवस्थित आणि हे अशाच प्रकारचं गणित तुम्हाला मेन मध्ये पण विचारलं जाऊ शकतं कळलं का ओके हा आपण जरा आणखीन अशाच प्रकारचं थोडंसं अवघड असणारं गणित पाहणार आहोत पाहूयात गणितल्या 3 नंबरचं पहिल्यांदा घ्या मार्क आणि नंतरचा कॉलम करा नंबर ऑफ स्टुडंट वेगळ्या प्रकारे बघणार आहोत आता इथे आपण म्हणणार आहोत मोर दॅन 10 किती असतील 20 आता इथे पाहू आपण मोर दॅन 20 पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी असतील समजा 16 नेक्स्ट मोर दॅन 30 जरा हे दुरुस्त करा एकच मिनिट दुरुस्त करा हे 36 करा मोर दॅन 10 बरोबर आहे एकच मिनिट थांबा इथे नाही का मोर दॅन 20 असू द्या 16 नंतर मोर दॅन 30 घ्या 12 नेक्स्ट घ्या मोर दॅन 40 10
मोर दॅन 50 हे घ्या 5. अशा प्रकारे आपल्याला आता हे गणित दिलेलं आहे. आता लक्षात घ्या कसं सोडवायचंय. आपल्याला काय काढायचंय, मीन काढायचंय. पण आपल्याला कॉलम देताना कोणता दिलेला आहे पहा. कॉलम देताना आपल्याला दिलेला आहे हा मोर दॅन दिलेला आहे. आणि याच्या आधीच्या गणितामध्ये आपण जर पाहिला तर तो दिलेला होता लेस दॅन. म्हणजे आधी आपण क्लास काढून घेऊ. क्लास काढू म्हणजे आपल्याला कळेल नक्की कसं सोडवायचं आहे. नंतर फ्रिक्वेन्सी काढू. क्लास मोर दॅन 10, 10 पेक्षा जास्त. 10 पेक्षा जास्त किती, तर पहा 10 पेक्षा जास्त म्हणल्यानंतर पहिला क्लास काय होईल, 10 to 20. काय सांगतोय समजलं का. इथे जसं आपण लेस दॅनला काय केलं होतं, पहिला कॉलम आहे असा घेतला होता. पहिला जो रो होती ना ती आहे अशी घेतली होती. पहा इथं लेस दॅन 10 म्हटलं होतं, तर लेस दॅन 10 आपण आहे अशी घेतली होती. पण इथे आपल्याला आहे अशी घेता येणार नाही. का घेता येणार नाही, कारण मोर दॅन 10 10 पेक्षा जास्त, हे सगळेच 10 पेक्षा जास्त आहेत. पण 10 ते किती, 10 पेक्षा जास्त किती, तर 10 ते 20. इथे आपल्याला लिमिट टाकायचंय. म्हणून आपण इथे काय करणार, क्लास जो घेताना घेणार आहे तो काय घेणार, 10 ते 20 असा आपण कॉलम घेणार. पहिला रो घेणार किंवा पहिला क्लास घेणार, ग्रुप घेणार 10 ते 20. दुसरा काय काढला लागणार आपल्याला, 20 ते 30. 20 ते 30. नेक्स्ट 30 ते 40. पुढे 40 ते 50. आणि शेवटचा काय राहणार आहे, तर 50 पेक्षा जास्त. 50 पेक्षा जास्त म्हणजे किती पण असू शकतात, 100 पण असू शकतात, किती पण असू शकतात. म्हणून आपण त्याला तसाच ठेवणार आहोत, मोर दॅन 50. मोर दॅन 50 आहे असा ठेवला आपण. आणि आता आपण सोडवायला सुरुवात करू. आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सी काढत असताना फ्रिक्वेन्सी कशी काढायची, तर जसं आपण या वरच्या गणितामध्ये जर पाहिलं तर वरच्या गणितामध्ये आपण वरून खालच्या बाजूला काढत गेलो होतो. पहा इथे पहिली आयाशी घेतली होती, नंतर मग दुसऱ्यातनं पहिली वजा केली, नंतर तिसऱ्यातनं दुसरी, चौथ्यातनं तिसरी आणि पाचव्यातून चौथी. अशा प्रकारे आपण करत गेलो. तसं आता इथे मोर दॅन जेव्हा दिलेलं असतं तेव्हा काढत असताना आपल्याला खालून सुरुवात करावी लागते. खालून सुरुवात करावी लागते म्हणजे आपल्याला सोपं जातं. म्हणून पहिली मोर दॅन 50. मोर दॅन 50 म्हणजे 50 पेक्षा जास्त. किती आहेत ते, 5च आहेत. म्हणून पहिली फ्रिक्वेन्सी काय घेणार आपण, 5 घेणार. पहिली फ्रिक्वेन्सी काय घेणार, तर 5 घेणार. म्हणून पहिली फ्रिक्वेन्सी लिहून घ्या 5. आता दुसरी काढायची आहे. इथे काय सांगितलेलं आहे, मोर दॅन 40. 40 पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत, 10 आहेत. ह्या 10 मधून 50 पेक्षा जास्त असणारे 5 वजा केले की 40 ते 50 मधली आपल्याला संख्या मिळेल. म्हणजेच आपल्याला काय करावं लागतील, तर 10 वजा 5 करावे लागतील. म्हणून आपण इथं करू 10 वजा 5. 10 वजा 5 जर केले तर ते आपल्याला येतील 5. नेक्स्ट पुढच्या ह्याच्यामध्ये काय करावं लागतील, 12 वजा 10. 12 वजा 10 करावे लागतील. 12 वजा 10 केल्यानंतर येतील 2. नेक्स्ट स्टेपला 16 वजा 12. काय चाललंय समजतंय का, आणि शेवटी 20 वजा 16 किती येतील, 4. एकदा खात्री करून घ्यायची आपलं जे केलेलं आहे ते बरोबर येतंय का, एकदा टोटल करून पाहिजे. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि हे 10 किती होतात, 20. आणि आपल्याला इथं पण किती दिलेले आहेत, 20च दिलेले आहेत. म्हणजे आपलं बरोबर आहे. आता मीडियन काढताना आपल्याला कोणता कॉलम करावा लागतो, एक एक्स्ट्रा, तो करावा लागतो लेस दॅन CF. हा मोर दॅन दिलेला आहे, मोर दॅन आपल्याला लागत नाही. आपल्याला कोणता लागतो, लेस दॅन. म्हणून आपण इथे आणखीन एक कॉलम करणार, लेस दॅन CF. लेस दॅन CF. आणि लेस दॅन CF कसं काढणार, तर ही जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती फ्रिक्वेन्सी आपण पुढे कंटिन्यू करणार. पहिली फ्रिक्वेन्सी आता आपल्याला जसं पाहिजे तसं गणित दिलेलं आहे, क्लास पण दिलेला आहे आणि जशी पाहिजे तशी फ्रिक्वेन्सी पण आपल्याला मिळालेली आहे. मग फर्स्ट फ्रिक्वेन्सी आहे अशी घ्यायची, ही किती आहे, 4. दुसरी 4 अधिक 4. आता वरून खाली टोटल करत जायचंय, 4 अधिक 4 किती येणार, 8. नेक्स्ट 8 अधिक 2 किती येणार, 10. 10 अधिक 5 15. आणि 15 अधिक 5 किती येणार, 20. आणि इथे सुद्धा टोटल किती असणार आहे, 20च असणार आहे. इथालचे 20, इथले 20 आणि इथले 20 सगळे एकसारखेच आहेत.
कारण इथे आपण आयाशी घेतली, इथे वरून खाली टोटल केलेली आहे, तर इथं खालून वरती टोटल करत गेलेलं आहे आपण. अशा प्रकारे आपण काय केलं, जसं आपल्याला गणित पाहिजे त्याप्रमाणे आपण गणित आधी कन्वर्ट करून घेतलं आणि मग सोडवायला सुरुवात करू. मग आता सोडवत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय लिहावं लागेल, मीडियन क्लास. म्हणून लिहा मीडियन क्लास. मीडियन क्लास बरोबर n/2. मग n किती आहे, 20 आहे. 20/2. इथे पण किती येणार आहे, 10च येणार आहे. 10. आता हे 10 काय करायचे, लेस दॅन मध्ये पाहिजे. लक्षात ठेवा कशात पाहिजे असतात, लेस दॅन मध्ये पाहिजे असतात. कुठे आहेत का 10? हो का, इथे आहेत. योगायोगाने आज आपल्याला काय मिळाले आहेत, ते 10 इथेच मिळालेले आहेत. म्हणजे हाच आपला काय असणार आहे, मीडियन क्लास असणार आहे. त्याला आपण मीडियन क्लासला ड्रॉ करून घेऊ. इथून चालू झालेला आहे तो आपला असा पूर्ण हा आपला काय असणार आहे, मीडियन क्लास असणार आहे. हा झाला आपला मीडियन क्लास. आता हे लिहून घेऊ. Therefore median class is median class is काय आहे तो आहे 30 ते 40. 30 ते 40 हा काय झाला आपला मीडियन क्लास झाला. आणि आता सेकंड नंबरला मीडियन काढू. आता इथनं पुढचं सोपं आहे. मीडियन बरोबर फॉर्म्युला घ्यायचा मीडियनचा, L प्लस n/2 मायनस CF/F गुणिले H. आणि याच्यात काय टाकायच्या, किमती टाकायच्या. किमती टाकू L किती आहे, 30 अधिक n/2 केलेलं होतं, 10 आलेलं होतं उत्तर पहा, 10 वजा CF किती आहे, 8. मीडियन क्लासच्या आधीची फ्रिक्वेन्सी CF मध्ये पाहिजे, ती किती आहे, 8 छेद फ्रिक्वेन्सी किती आहे, 2. इथले फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मध्ये बघायची, 2. कुठली पण घ्यायची नाही म्हणजे हे 12 पण घ्यायचे नाही, हो हे 12 पण घ्यायचे नाहीत आणि हे 10 पण घ्यायचे नाहीत. किती घ्यायची, 2. आपली किती आहे, 2 आहे म्हणून 2. आणि H क्लास विड्थ किती आहे, 10च आहे, 10. सॉल्व करायचं. हे 30 आहे असे, अधिक त्या दोघांची वजाबाकी आली, 10तून 8 गेले म्हणजे 2/2 गुणिले 10 हे 2 कट झाले, हे पण 2 कट झाले, म्हणजे 30 अधिक 10 किती येतील, 40. मीडियन किती आला आपला, 40 आलेला आहे. समजलं का सगळ्यांना? हो. नक्की सर. कन्वर्जन समजलं का, कसं करायचं? हो सर. आता वाटलंच तर मी नाही का पुढचं गणित जे घेतो ना ते कन्वर्जनचं घेतो, आणि तुम्ही घरी काय करा, ते कन्वर्ट केल्यानंतर जे येतं ना ते तुम्ही मीडियन काढा आणि मला उत्तर पाठवा. पहा आता मी गणित देतो तुम्हाला. आता हे कन्वर्जन करून तुम्ही कॅल्क्युलेट करून मला उत्तर सांगा. सगळ्यात पहिल्यांदा घ्या वेजेस, फर्स्ट कॉलम घ्या, 4 नंबरचं गणित, वेजेस. पहिला कॉलम काय दिलेला आहे, वेजेस कंसात म्हणा रुपीज मध्ये दिलेले आहेत वेजेस. आणि दुसरा कॉलम करा नंबर ऑफ वर्कर्स. घ्या नंबर वेजेस मध्ये अबाऊ 130 130. नेक्स्ट अबाऊ 140 140. अबाऊ 150 150. असंच लिहित राहा 160 170. मी जसं केलंय तसं शॉर्टकट वापरू नका, तुम्ही लिहा 180 190. लास्टचा आहे 190. आणि नंबर ऑफ वर्कर्स मध्ये वर्करची संख्या घ्या 520 470, नंतर 399,
210, 105, 45 आणि 7. पहा आता तिथं आपल्याला काय करायचंय. इथे आपल्याला मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे, फक्त मी कन्वर्ट करून देणार आहे, तुम्ही घरी मेन काढायचंय. आपल्याला कोणता कॉलम तयार करायचा आहे, तर पहिला कॉलम करावा लागणार आहे आपल्याला क्लासचा. म्हणून इथं क्लास म्हणा किंवा वेजेस म्हणा, काही म्हटलं तरी चालतं, मी म्हणतो क्लास. आता इथे काय आहे, अबव 130. अबव 130 आहे म्हणजेच 130 ते 140 घ्यायची. पहिली काय घ्यायची, 130 ते 140 हा क्लास घ्यायचा. 130, एकच मिनिट, 130 ते 140. पुढचा काय असणार, 140 ते 150. म्हणून घ्या 140 ते 150. नेक्स्ट 150 ते 160, 160 ते 170. नेक्स्ट 100, आता पहा पुढचा 170, 170 ते 180. आणि इथे काय असणार आहे, 180 ते 190. आणि लास्टला काय असणार आहे, तो आहे असाच, अबाऊ 190. 190 पेक्षा जास्त असणारे वर्कर वेजेस, 190 रुपयापेक्षा जास्त असणारे. आणि इथे आपण घेणार ती म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी काढताना कशी काढायची असते, तर जेव्हा आपल्याला मोर दॅन किंवा अबाऊ असं दिलेलं असेल आणि फ्रिक्वेन्सीचा कॉलम वरून खालच्या बाजूला कमी कमी होत गेलेला असेल, तर खालच्या बाजूने सुरुवात करायची. जिथून कमी तिथून आम्ही असं म्हणायचं आणि खालना सुरुवात करायची. जिथून कमी तिथून सुरुवात करूयात. 7 पहिली फ्रिक्वेन्सी काय येणार आहे, 7 आहे अशी घ्यायची, नो चेंज. नेक्स्ट 45 वजा 7, 45 वजा 7 करायचे. करा 45 वजा 7, मीही करतो तुम्हीही करा. येईल 38, 38. नेक्स्ट आता पुढच्याला काय करणार आपण, 105 वजा 45, 105 वजा 45, 105 वजा 45 जर केले तर ते येतील 60. नेक्स्ट 210 वजा 105, 210 वजा 105 करा. मग 210 वजा 105 ते येतील 105च, 105. नेक्स्ट 399 वजा 210, 399 वजा 210, 399 वजा 210, 189, 189. नेक्स्ट 470 वजा 399, 470 वजा 399. गडबड करायची नाही. 470 वजा 399, 71, 71. आणि लास्टला 520 वजा 470, 520 वजा 470, 520 वजा 470, 50. फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळालेली आहे आणि क्लास सुद्धा आहे. याच्यानंतरचा जो कॉलम करणार आपण तो कॉलम करू. त्यानंतरचा कॉलम करतो आपण शेवटचा, लेस दॅन CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि याची टोटल कशी करत असतो, तर वरून खाली करत असतो. म्हणून आपण वरून खाली टोटल करत जाऊ. फास्ट करा जरा. सगळ्यात पहिली संख्या आहे अशी, किती येणार आहे, 50. नेक्स्ट 50 अधिक 71, 50 अधिक 71, 121, 121, 121 अधिक 189, 310, 310, 310 अधिक 105, 105,
415 415 415 अधिक 60 अधिक 60 475 475 475 अधिक 38 475 अधिक 38 513 513 513 अधिक 7 किती येतील 520 पहा इथे पण 520 आहेत इथेही 520 आहेत आणि आपण लास्टला सुद्धा आपले किती आलेले आहेत 520च आलेले आहेत. हे जर दोन वेगवेगळे जर आले ना तर म्हणायचं आपलं काहीतरी चुकलंय. एक तर ही फ्रिक्वेन्सी काढताना तरी चुकलेलं आहे किंवा हे तरी चुकलेलं आहे. तेव्हा नीट काळजीपूर्वक करायचं, शक्यतो कॅल्क्युलेटर यूज करायचा. आणि यांची टोटल किती येणार आहे त्याला आपण n म्हणतो. n किती असणार आहे जो आत्ताच आपण काढला तो किती आलेला आहे 520. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा हे गणित सॉल्व करा आणि मला याचं उत्तर पाठवा. याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो एकच मिनिट.